इतकं बेधडकपणे हे जर सगळं होत असेल, ते राजकीय दबाव आणि तंत्र आणि अमुक आणि तमुक, आता खड्ड्यात जाऊ दे सगळं, आता बास, आता इनफ, आता लोकांना तुमचे थेर चालणार नाहीये. 1:45च्या सुमारास मला 5 व्हिडिओज आले होते आणि त्या व्हिडिओजमध्ये बघून आधी कळलंच नाही की ते कसले व्हिडिओ आहेत आणि उघडून बघितल्यावर अक्षरशः डोकं सुन्न झालं की हे चाललंय काय. म्हणजे सगळेच्या सगळे गुन्हेगार हे 29 तारखेला हे विष्णू चाटे यांच्या ऑफिसमध्ये होते आणि सगळ्यात गंभीर बाब ही आहे की ते गुन्हेगार एकत्र असणं तर ठीकच आहे, आपल्याला माहितीच होतं, पण त्यांच्याबरोबर जेव्हा राजेश पाटील देखील होते, PSI देखील होते, त्यांना फक्त जर तुम्ही ट्रान्सफर केलीत की सस्पेंड केलं त्याच्याशी काही घेणं देणं नाही. अशा अधिकाऱ्यांना जोपर्यंत गुन्हेगार म्हणून घातलं जात नाही, त्यांना त्याच्यात सह गुन्हेगार म्हणून घातलं जात नाही, तोपर्यंत न्याय खरंच होणार नाही. कारण जर त्या ऑफिसरनी आपलं काम एक ऑफिसर म्हणून केलं असतं तर असे गुन्हे कधी घडलेच नसते आणि संतोष देशमुख यांना आपले प्राण गमवावे लागले नसते. पण पहिलं तर मला प्रतिक्रिया काय द्यावी हेच सुचलं नाही. इतकं डोकं सुन्न झालं होतं ते ऐकून आणि ते बघून. आणि इतकं बेधडकपणे हे जर सगळं होत असेल, ते राजकीय दबाव आणि तंत्र आणि अमुक आणि तमुक, आता खड्ड्यात जाऊ दे सगळं, आता बास, आता इनफ, आता लोकांना तुमचे थेर चालणार